ही 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट होणार आहे। तर सूत्रांकडून ही माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहेत। थोड्याच वेळात बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी त्या जातील आणि त्या दोघांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। याच गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ही सध्या कोठडीमध्ये आहे आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी होत आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना काय काय नेमकं सांगणार, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यावर चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, बावनकुळेंची भेट अंजली दमानिया घेणार आहेत, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यावेळेला ते मांडतील? श्वेता, खरं तर अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं आपल्याला कळतंय आणि मुख्यत्वे मागील काही महिन्यांपासून त्यांनी जे मुद्दे राज्यामध्ये उपस्थित केले होते, ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी ही भेट असल्याचं कळते। त्यासोबतच झी 24 तासनं महाराष्ट्रासमोर उघडकीस आणलेल्या पुण्यातल्या जमीन प्रकरणामध्ये सुद्धा अंजली दमानिया आणि बावनकुळे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। एकंदर भेटीचं कारण जरी अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नसलं तरी सुद्धा राज्यातल्या विविध मुद्द्यांच्या आधारावरती ही भेट असल्याचं कळतंय। त्यासोबतच मुंबईतले सुद्धा एक दोन विषय आहेत ज्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं अंजली दमानिया आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। अर्थात बावनकुळे यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया नेमकं काय सांगतायत आणि कोणत्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली याबद्दल त्या खुलासा करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामुळे झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन व्यवहार प्रकरण या संदर्भात चर्चा होते का, त्या संदर्भात आणखी काही वेगळी मागणी त्या बावनकुळेंकडे करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात बावनकुळे यांच्या निवासस्थानी त्या पोहोचलेल्या आहेत अंजली दमानिया आणि आता त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत।